त्याच्यामध्ये वैदेहीचा काय बी संबंध नाही. माईसाहेब आणि मी आमच्या दोघातच तो करार झाला होता. म्हणजे म्हणजे हे सगळं तुम्ही आणि का कशासाठी? अहो त्या करारामध्येच तसं लिवलेलं होतं. म्हणूनच माई मला पैसे द्यायच्या आणि मी ते पैसे घ्यायचो. कराराचं वैदेहीला काय माहित नाही. ती माझ्याकडे आली होती ना तेव्हा मी तिच्याशी खोटच बोललो आणि मी वैदेहीला सांगितलं की मी लोन घेणार आहे, तर त्याचेच पैसे घेताना माईसाहेबांकडून ते काहीतरी झालं, तुमचा गैरसमज. बापू वैदेही अग मी समजा खरं खरं तेच सांगतोय ग. विश्वास ठेव माझ्यावर. अजिबात कशाचा विचार करू नका. आता ना तुम्ही फक्त आराम करा. मी आहे ना तुमच्यासोबत. आई आहे, आम्ही दोघे आहोत तुमच्यासोबत. मी या घरात एक क्षणी थांबू शकत नाही. निघा इथनं. निघा. यासाठी केला होता ना सगळा अट्टहास. ऐक ना बाळा, हे बघ तू ना आता सध्या जावई बापूंना ना तुझी जास्त गरज आहे. तू त्यांच्या सोबत जा. मी आहे इथे. जा. तू काय काळजी घ्या. लक्षात नाही काही झालं तर मला कॉल कर. मी आहे वैदू, जा. तेज प्रताप, अरे कुठे चाललायस तू? तेज प्रताप थांब. जे काही झालंय त्यामुळे मलाही धक्का बसलाय, पण निदान बोल तरी माझ्याशी. काय विचारते मी? काय झालं सांग ना. माफ करा. ते काय करतोस तू? तू उठ आधी. मी चुकलो. माफ करा मला. माफ करा. तू पहिलं शांत हो आधी. तू उठ आधी. काय बोलतोयस हे सगळं? वेडा झालायस तू? आता समजा काय काय बोललो मी तुम्हाला. गद्दार, धोकेबाज आणि काय काय माझ्याकडनं चूक झाली. काय करतोस? थांब ना. कोण असं करू? तुम्ही मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण मी तुमचं ऐकूनच नाही घेतलं. आणि आज मला असं वाटतंय माझं तुमच्यावर प्रेम आहे असं सांगण्याचा अधिकारच नाही आहे मला. नाही आहे वैदी, आहे. मुळात प्रेमात विश्वास महत्वाचा असतो आणि तोच मी तुमच्यावर दाखवला. मी हवा तसं वागलो तुमच्याशी आणि तुम्हाला घराबाहेर काढलं. ज्या आबुलीनं मला माझ्यातला खरा तेज दाखवला तिला
कुठल्या तोंडाला तुमची माफी मागू मला कळणं झालंय. खरं तर तुम्ही नाही, मीच तुमच्या प्रेमाची किंमत केली नाही. आणि देश प्रताप असं का बोलतोयस तू? हं? असं नको ना बोलूस. माझा ऐकशील? हं? बघ माझ्याकडे. तर मी जे म्हणते ना ते शांतपणे ऐकून घे. हे बघ, जे काही झालं ना त्या सगळ्यात तुझी काहीही चूक नाही आहे रे. खरंच नाही. आता खरं काय खोटं काय हे जाणून घेण्यासाठी तुला वेळच नाही ना देता आला. आता माझंच बघ ना, सुरुवातीला मीही तुझ्याबद्दल गैरसमज करून घेण्याची चूक केलीच होती ना. आता तेच तुझ्या बाबतीत झालं इतकंच. आता सगळं फिट्टूच झालं असं म्हणूया. हे काही झालंय ना त्यामुळे मला अजिबात राग आला नाहीये. कारण मला खात्री होती हा माझा तेज आहे ना खूप भोळा आणि साधा आहे. आणि तुझं माझ्यावरचं प्रेम खरं आहे. त्यामुळे मला विश्वास होता काही झालं तरी तुझं माझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाहीये. मग एकदा म्हणा ना, एकदा म्हणा की तुम्ही मला माफ केलं. देश प्रताप मला नाही एकदा. ओ आणखी म्हणू मला नाही एकदा माफ केलं म्हणून. मिस्टर मक्तेदार, केलं तुम्हाला माफ. बस आता जे झालं ते झालं बस. पण आता मी तुम्हाला शब्द देतो, इथनं पुढं काही जरी झालं तरी तेज प्रताप कधीच विश्वास करणार नाही. हा शब्द आहे आपला, आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय. आज झाली आता डायलॉग बाजी. बघेल कोणीतरी. बघू दे की मग, आपण नाही घाबरत. माझं तुमच्यावर खरं प्रेम हे मी जगाला ओरडून सांगू शकतो. आय लव्ह यू वैदेही. आय लव्ह यू आणखी म्हणू. I love you too. आणि हो आणखी म्हणू. आता माझा टोटल आयुष्य फक्त तुझ्यासाठी, तुझ्या संगत असतो ऑलवेज. एक काम करा, इथंच थांबा तुम्ही, आत येऊ नका. मी 2 मिनिटात आलो. हा का? आलो 2 मिनिटात. अरे काके, दिदे, अगं कुठं आहात तुम्ही? पटकन या. काके. काय रे बाबू? वैदेही, अगं तू
बाहेर काय करतेस? आत ये ना. नाही नाही, एक मिनिट तिथंच थांबा. प्रताप, अरे सांग तरी. अगं काकी इकडे. आता आणते. तुम्ही एक काम करा, डोळे मिटा पहिले. ते नाही, तू परत परत भेटायला तुम्ही नाही अहो, भेटणार. नाही एकदा डोळे मिटा. तेज प्रताप, हा. उघडू नका, मी सांगेपर्यंत उघडू नका, इथंच थांबा. अरे तू उघडू का? हा आता उघडा. काय हे सगळं? मी केलेली चूक सुधारतोय. तेज प्रताप, ऐक ना, खरंच. वैदे, तो दिवस होता तेव्हा मी तुमच्यावर अविश्वास दाखवून, तुमचा अपमान करून या घरच्या खऱ्या लक्ष्मीला घराबाहेर काढलं. आणि तीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. पण आता ती मी चूक सुधारणार. तुम्हाला मानानं परत या घरात घेणार. मला माहिती आहे वैदे, तुम्ही मनानं खूप चांगले आहात. त्यामुळे माझ्या चुकांवर पदर टाकून माझ्या या विनंतीला मान द्याल तुम्ही. मी तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही असं म्हणालो होतो, पण आज मी तो शब्द परत घेतो आणि शब्द देतो, आजपासनं हे घर, इथली माणसं आणि मी कायम तुमचा असेल. या घरात पडलेलं तुमचं पाऊल मी कधीच माघारी फिरू देणार नाही. हा शब्द आहे आपला, आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय. वैदे, आता पुन्हा नव्यानं सौभाग्यवती वैदेही तेज प्रताप मक्तेदार म्हणून तुम्ही हे महाप ओलांडा. काहीतरी गोडाचं घेऊन येते. हा. माई, काय बसली अगं तू इथं? गेलं सगळं खड्ड्यात गेलं. तुझं राजकारण, तुझ्या आयडिया, तुझे डाव, सगळ्याचा कचरा झालाय. हा काय तमाशा लावलाय?
हे काय केलं तुम्ही? तेच केलं बाई, ते वादी करायला पाहिजे. चला माहिती थांबा. तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर अजून दिलेलं नाही. हे सगळं करण्याचं कारण काय? नाही, हॉस्पिटलमध्ये ते धनाजीराव मरणाच्या दारात आहेत म्हणून आम्ही तिथं काही बोललो नाही. पण ज्या लोकांनी तुम्हाला आम्हाला फसवलं, तुम्हाला आम्हाला लुटलं, तुमच्या प्रेमाची किंमत केली, त्या माणसांना मदतीचा हात देऊच कसा शकता तुम्ही? मान्य आहे, एखाद्याचा जीव जात असेल तर त्याचा जीव वाचवला पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे, ही मक्तेदारांची रीत आहे. पण हे सगळं विसरला. या मुलीनं काय काय केलं सगळं विसरलं. शानदार गृह प्रवेश करून तिला घरात आणलं, एवढा मान दिला तुम्ही. अहो, यांनी काय केलंय तुम्ही सगळं विसरला का तेज प्रताप? नाही माई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही समजताय तसं नाहीये. म्हणजे आता ह्या तुम्हाला बरोबर वाटायला लागल्या आणि आम्ही चुकीचे? काय झालंय तेज प्रताप? अहो, तुम्हाला काहीच आठवत नाहीये काय? ह्यांनी काय काय केलंय? आपल्या मक्तेदारांचं नाव, आमचं नाव धुळीला मिळवलंय. आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, आमची बदनामी केली आणि आता तर निवडणुकीत आमच्या विरोधात उभे राहिल्यात. या सगळं विसरला तुम्ही? असं कसं विसरला? माई, कोण बरोबर कोण चूक प्रश्न हा नाहीच आहे. आणि जे आरोप तुम्ही वैद्यांवर करतायत ना, ते सगळे चुकीचे आहे. तेज प्रताप, तुम्ही आमच्यावर आवाज चढवताय. काय झालंय? तुम्ही असे का वागताय आमच्याशी? इतरांसारखं तुमच्या मनात आमच्या विरोधात कोणीतरी काहीतरी पेरलंय. पेरलं नाहीये माई, मला सगळं समजलंय. समजलंय म्हणजे? माई, मला तुम्ही फक्त एवढंच सांगा, जे सत्य मला एजंट सासऱ्यांनी सांगितलं ते सगळं खरं आहे का? खरंय का? म्हणजे काय सांगितलं त्यांनी? तेच की वैदेही तुम्हाला सून म्हणून कधीच मान नव्हत्या. आणि म्हणून तुम्ही एजंट सासऱ्यांबरोबर करार केला. धनाजी नावाचा माणूस किती फ्रॉड आहे ते माहीत असतानाही तुम्ही त्यांच्या या सांगण्यावर विश्वास ठेवलाय. आणि धनाजीरावांनी जे काय केलं ते सगळं चुकीचंच आहे. पण म्हणून तुम्ही वैद्यांना चुकीचं नाही ठरवू शकत ना. या सगळ्यात त्यांचा काही एक संबंध नव्हता आणि नाहीये. नसेल. नसेल यांचा काही संबंध. ना आम्हाला माहित होतं ना का हे सगळं धनाजीरावांनी केलंय. बाप असं काहीतरी करतोय म्हणल्यानंतर त्यात पोरगी सामील असणार असं आम्हाला वाटलं. आणि आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हताच कधी वैदेचा. बाई, वाटणं आणि हसणं फरक असतो ना. ह्या लोकांनी आपल्याला फसवलं हे तर तितकंच खरं आहे ना.
तेज प्रताप, या पोरी बरोबर तुम्ही त्या बंगल्यावर सापडलं. तिथे या पोरीची आबरू लुटली, अशी गावभर बोंब ठोकू अशी धमकी दिली हिच्या वडिलांनी. तुमच्या भविष्यासाठी आम्ही सगळं मान्य केलं. आमचे वारस आहात तुम्ही तेज प्रताप. आम्ही गेल्यानंतर तुमचं नाव खराब होऊ नये, मला कोणी काही बोलू नये म्हणून आम्ही हे लग्न स्वीकारले. महिन्या महिन्याला हे पैसे दिले धनाजीरावांना. पण माई, त्या सगळ्या वैधही कुठंच नाही आहेत ना. त्यांची यात काही चूकच नाहीये ना. मला धनाजीरावांनी सगळं सगळं सत्य सांगितलंय. या सगळ्यात ते एकटे होते. वैदेही कुठंच नव्हते या सगळ्यात. बाई, आपण चूक केली. आपण वैदींबद्दल गैरसमज निर्माण करून घेतला आणि त्यांना आपण घराबाहेर काढलं. माहिती तेच तर सांगतोय मगापासून आम्ही का गैरसमजच झाला ना आमचा. पण ते गैरसमजामुळे चूक झाली हेच तर सांगतोय. पण तुम्ही मगापासून आमच्याशी अशा आवाजात बोलताय की जणू सगळी चूक आमचीच आहे. आमचं पोरग आमच्या बरोबर असं का वागतंय, आम्हाला कळल का आम्ही असं काय केलंय. काय काय केलं काय आम्ही का हे असं वागतायत आमच्याशी. माफी मागतो. हा, माफ करा आम्हाला. आम्ही जे काही केले ते गैरसमजामुळे झालेलं आहे म्हणून आम्ही माफी. आम्हाला माफ करा प्लीज. हे असं काहीतरी करू नका. माहिती आहे काय करताय तुम्ही? प्लीज. हे काय असं काय करायची गरज नाहीये. माई, ऐका वासन, जे काय झालंय ते सगळं गैरसमजात झाले. धनाजीरावांमुळे वैद्यांना पण त्रास झाला, तुम्हाला पण त्रास झाला. पण आता मला समजलंय की वैद्य तुम्हाला सून म्हणून मान्य आहे. त्यामुळे आजपासून सौ वैद्य तेज प्रताप मक्तेदार म्हणून या घरात आणि माझ्यासोबत माझ्या खोलीत राहणार. चला वैद्य.